प्रभुदेवाची यथार्थ वाणी, यथार्थ त्याची सर्व कृती। प्रभुदेवाची यथार्थ वाणी, यथार्थ त्याची सर्व कृती। प्रभु प्रेमाने पृथ्वी भरली, प्रिय दयाला न्यायनिधी, न्यायनिधी। वात्सल्याने प्रभुच्या भरली, अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा। पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमीन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा। ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजची उपासना आपणास प्रभू परमेश्वर त्याची सुवार्ता पसरविण्यासाठी पाचारित आहे। प्रभू येशूची सुवार्ता आजच्या ह्या जगात नितांत गरज आहे। ही सुवार्ता पसरविण्यासाठी एक ख्रिस्ती नागरिक म्हणून आपण कुठे कमी पडलो असू तर त्या प्रभू परमेश्वराची आपण क्षमायाचना मागूया। प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्यांच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपण आपल्या पापांची आठवण करूया। सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्याने व हृदयाने मी फार पापी केली आहे। हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध। म्हणून नित्यकुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालीन जीवनाकडे नेवो। आमेन। Maria,
आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गीय बापा, तुझा सत्यरूपी प्रकाश आम्हाला ख्रिस्ताकडे जाण्याचा मार्ग दाखवतो. ख्रिस्ताच्या मागून जाणाऱ्या सर्वांनी सुवार्तेशी विसंगत अशा सर्व गोष्टींचा त्याग करावा म्हणून त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. पहिले वाचन आमोस या पुस्तकातून घेतलेले वाचन. जा, माझे लोक इस्रायल यांना संदेश सांग. आमोसला म्हणाला, अरे द्रष्ट्या, जा, यहुदा देशात पळून जा, तेथे संदेश सांगून पोट भर. पण बेथेलात यापुढे संदेश सांगू नकोस, कारण हे राजाचे पवित्र स्थान, ही राजधानी आहे. त्या आमोस्याला म्हणाला, मी संदेष्टा नाही किंवा संदेष्टेचा पुत्र नाही. मी तर गुराखी, अंजिराच्या झाडाची निगा राखणारा आहे. मी काळपामागे असता परमेश्वराने मला निवडले आहे. परमेश्वर मला म्हणाला, जा, माझे लोक इस्रायल यांना संदेश सांग. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझी दया आणि तारण आम्हाला दे. हे परमेश्वरा, तुझी दया आणि तारण आम्हास दे. परमेश्वर देव जे काय बोलेल ते मी ऐकून घेईन, कारण तो आपल्या लोकांशी आणि आपल्या भक्तांशी क्षमकुशल भाषण करील. खरोखर त्याचे भय धरणाऱ्यांना त्याने सिद्ध केलेले तारण समीप असते, यासाठी की आमच्या देशात वैभव नांदावे. आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझी दया आणि तारण आम्हास दे. दया आणि सत्य ही एकत्र झाली आहेत. नीती आणि शांती यांनी एकमेकीचे चुंबन घेतले आहे. पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे. स्वर्गातून नीतिमत्व अवलोकन करत आहे. आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझी दया आणि तारण आम्हास दे. जे उत्तम ते परमेश्वर देईल आणि आमची भूमी आपले फळ देईल. त्याच्यापुढे नीतिमत्व चालेल आणि त्याची पावले इतरांना मार्गदर्शक होतील. आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझी दया आणि तारण आम्हास दे. दुसरे वाचन पौलाचे इफिसिकरास पत्र ह्यातून घेतलेले वाचन. देवाने आपणाला जगाच्या स्थापनेपूर्वी निवडून घेतले. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता धन्यवादित असो. त्यांनी स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र आणि निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. त्यांनी आपल्या मनाच्या संत संकल्पनाप्रमाणे आपल्याला ख्रिस्ताच्याद्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमले होते. त्याच्या कृपेची गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्यांनी आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे. त्याच्या कृपेचे समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्याद्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. सर्व ज्ञान आणि बुद्धी यांच्यासह त्यांनी ही कृपा आपल्यावर विपुलतेने केली आहे. ख्रिस्ताच्या ठायी पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे त्याने स्वतःच्या इच्छेप्रमाणे स्वयंसंकल्पाच्या रहस्य आपल्याला कळविले.
ती योजना अशी की कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात आणि पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे. आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार झालो आहोत. यासाठी ज्या आम्ही ख्रिस्तावर पूर्वीच आशा ठेवली होती त्या आम्हाकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी. तुम्ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी देऊ केलेले पवित्र आत्म्याचे तुम्हावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला आहे. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनांची खंडणी भळून मिळवलेले मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वचनाचा हमी आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मार्कच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. 12 जणांस आपल्याजवळ बोलावून येशू त्यांना जोडीजोडीने पाठवू लागला. त्याने त्यास अशुद्ध आत्म्यांवरचा अधिकार दिला आणि त्यास आज्ञा केली की वाटेसाठी काठी वाचून दुसरे काही घेऊ नका. भाकरी, झोळणा किंवा कमरकशात पैसे घेऊ नका. तरी वाहना घालून चाला. 2 अंगरखे घालू नका. आणखी तो त्यास म्हणाला, तुम्ही कोठेही एखाद्याच्या घरी उतराल तेव्हा ते ठिकाण सोडीपर्यंत तेथेच राहा. आणि ज्या ठिकाणी तुमचे स्वागत होणार नाही आणि जिथे लोक तुमचे ऐकणार नाहीत तेथून निघताना त्यांना साक्ष व्हावी म्हणून आपल्या तळपायांची धूळ तेथे झाटून टाका. ते तेथून निघाले आणि लोकांनी पश्चाताप करावा अशी त्यांनी घोषणा केली. पुष्कळ भूते काढली आणि अनेक रोग्यांना तैलाभंग करून बरे केले. प्रभू ख्रिस्ताचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. युद्धजन्य परिस्थिती होती आणि जागोजागी बॉम्ब पडत होते आणि या बॉम्ब हल्ल्यामध्ये कित्येक घरांची नुकसान झाले होते. अर्धे शहर नष्ट झाले होते आणि त्यामध्येच एक सुंदर असं चर्च होते, एक ख्रिस्त मंदिर होते आणि या चर्चेही भरपूर अशी हानी झाली होती. थोड्या दिवसानंतर युद्धविराम झाला आणि लोक पुन्हा बाहेर उतरून घरांची, आपल्या शहरांची, रस्त्यांची दुरुस्ती करू लागले. आणि ह्या चर्चही दुरुस्ती करण्यासाठी तिथे फादर आले आणि फादरांबरोबर इतरही लोकही फादरांना मदत करण्यासाठी आले. चर्चचे भरपूर असे नुकसान झाले होते, पण त्यातच फादरांना आणि जे देवभुरी लोक होते त्यांना वाईट वाटत होते, कारण एक येशू ख्रिस्ताचा जो पुतळा होता तोही अर्धा नष्ट झाला होता. त्या पुतळ्याचे दोन्ही हात तुटले होते. हा पुतळा पाहून
तेथील जे लोक होते ते पुढे आले आणि त्या फादरांना विनंती केली की फादर, आम्ही ह्या पुतळ्याची दुरुस्ती करू का? ते हात पडले ते पुन्हा जोडून हा पुतळा पुन्हा उभा करू का? त्यावरती त्या फादरांना एक कल्पना आली, एक युक्ती आली आणि त्यांनी म्हटले, नाही, हा पुतळा तसाच राहू द्या, हा पुतळा तसाच आपल्या चर्चसमोर लावा, परंतु एक मात्र करा, ह्या पुतळ्याच्या समोर एक कॅप्शन, एक ओळ घाला. ह्या पुतळ्याच्या खाली लिहा, मित्रा मला तुझे हात दे, मित्रा मला तुझे हात दे. येशू ख्रिस्त जणू काही सर्वांकडून आपले हात मागत आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण येशू ख्रिस्ताचे हातपाय आहात. जे युद्धजन्य परिस्थितीबद्दल आपण बोलत होतो, ती युद्धजन्य परिस्थिती संपूर्ण जगभर आहे. कोरोना विषाणूमुळे जगभरात हाहाकार माजलेला आहे. लोकांचे आर्थिक नुकसान झालेले आहे, लोकांचे मानसिक नुकसान झालेले आहे आणि त्याचबरोबर लोकांचे आध्यात्मिक नुकसानही झालेले आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या ह्या जमान्यात आपल्याला येशूसाठी हातभार लावण्याची गरज आहे. आपण आपल्या परीने काय केलेले आहे हे आपणा प्रत्येकास ठाऊक आहे, परंतु एक ख्रिस्ती नागरिक म्हणून ही हाक आपणा प्रत्येकाला आजच्या उपासनेत येत आहे. ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना 2-2 जण येशूची सुवार्ता पसरवण्यासाठी, लोकांना बरे करण्यासाठी पाठवले, त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त आपणा प्रत्येकास पाठवत आहे. जेव्हा आपण पाचारणाबद्दल बोलतो, त्या पाचारण फक्त पाचारण नसून ही प्रभू येशूची हाक असते. आणि पाचारण जेव्हा होते त्या पाचारणाबरोबर मिशन कार्यही असते. पाचारण आणि मिशन जणू काही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि प्रत्येकास, आपण प्रापंचिक असो किंवा आपण फादर असो, सिस्टर असो, प्रत्येकाला आपल्या बाप्तिस्म्याद्वारे पाचारण झालेले आहे आणि या पाचारणामध्येच आपल्याला एक प्रकारचे मिशन कार्य आपल्या हाती सोपविलेले आहे. आणि मिशन कार्य म्हणजेच आपल्या चांगल्या ख्रिस्ती आयुष्याद्वारे चांगली साक्ष देणे, चांगली साक्ष देणे, एक ख्रिस्ती म्हणून चांगली साक्ष देणे. कसे शक्य आहे? तर आपल्या आवारात कित्येक अख्रिस्ती लोक आहेत जे ख्रिस्ताला ओळखीत नाही. आपल्या वागणुकीतून, आपल्या वर्तणुकीतून, आपल्या व्यवहारातून, आपल्या उदारतेतून, आपल्या सेवेतून त्यांना ख्रिस्त घडला पाहिजे, त्यांना ख्रिस्त कोण आहे तो समजला पाहिजे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एकदा एक आंधळा मुलगा आयुष्याची तब्बल 15 वर्ष त्यांनी आंधळा म्हणून राहिला होता. जन्मापासून आंधळा होता. खूप उपचार झाले होते तरीही त्याला यश नव्हते. परंतु तब्बल 15 वर्षानंतर एक चांगले डॉक्टर आले, त्याच्यावर चांगले उपकार केले आणि यशस्वी अशी शस्त्रक्रिया त्याच्यावर झाली. शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांनी जेव्हा त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढली, त्यावेळी पहिल्यांदा ह्या बाळाने जग पाहिले आणि त्याचा आनंद ह्या जगात मावेनासा झाला. उत्साही होता, आनंदी होता. आणि त्यातच जेव्हा त्याने आपल्या आईवडिलांना पाहिले आणि त्यांना ओळखले, तेव्हा त्यांनी आपल्या आईवडिलांना सांगितले, डॅडी, मम्मी, तुम्ही मला का नाही सांगितलं की हे जग इतकं सुंदर आहे? तुम्ही मला का नाही सांगितले हे जग इतकं सुंदर आहे? मी का सांगत आहे? कदाचित ह्या जगात कित्येक लोक आहेत, त्यांना देवाच्या प्रेमाची, ख्रिस्ताच्या प्रेमाची अनुभूती आली नाही आहे. कदाचित 15 वर्ष उलटून गेली आहेत, 25 वर्ष उलटून गेली आहेत, 35 वर्ष उलटून गेले त्यांच्या आयुष्याची. कदाचित ते आयुष्याची शेवटची घडका मोजत असतील, परंतु त्यांना ख्रिस्ताच्या प्रेमाची अनुभूती आली नाही. जर का आपण ही ख्रिस्ताची अनुभूती त्यांना देऊ शकलो, तर आपला जे पाचारण झालेलं आहे ते साध्य झाले आपण सांगू शकतो. आपण मदर तेरेसाचं उदाहरण आपण घेऊ शकतो. जे लोक वाईट टाकले होते, त्यांच्या अंगावर अक्षरशः जिवंतपणे किडे पडले होते
अशा लोकांच्या सेवेतून मदर तेरेसांना ख्रिस्ताचे दर्शन घडले आणि मदर तेरेसाच्या त्या सेवाकार्यातून त्या मृत्यूला जवळ असणारा त्या व्यक्तीला देवाच्या प्रेमाची अनुभूती झाली, देवाच्या ममतेची अनुभूती झाली. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या ह्या जगाला चांगल्या ख्रिस्ती व्यक्तींची नितांत गरज आहे आणि ह्यासाठी आपणा प्रत्येकाला आपल्या बाप्तिस्म्याद्वारे हे पाचारण झाले आहे. प्रभू येशूची स्वार्थ पसरवण्यासाठी, त्याच्या प्रेमाची महती इतरत्र पोहोचवण्यासाठी ह्याच प्रभू ख्रिस्ताची प्रेरणा, शक्ती व सामर्थ्य आपणा सर्वांना मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आता आपण आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता, यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या करुणेने गर्भी संभवला, कुमारी मरीपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर खिळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यानंतर उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देव त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. आता आपण आपल्या विनंत्या प्रभू चरणाशी नम्रपणे मांडूया. आपला प्रतिसाद असेल, हे प्रभू आमची श्रद्धा वाढव. हे प्रभू आमची श्रद्धा वाढव. पोप, कार्डिनल्स, बिशप्स, फादर्स व सिस्टर्स यांना परमेश्वराने अंधारात असलेल्यांना ख्रिस्ताचा प्रकाश देण्यास कृपा द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद, हे प्रभू आमची श्रद्धा वाढव. ख्रिस्ताचा प्रेम संदेश आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात दृढ व्हावा आणि अखिल मानवजातीमध्ये बंधुभाव व बंधुप्रेमाची भावना वाढीस लाभण्यास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद, हे प्रभू आमची श्रद्धा वाढव. ख्रिस्ताचे कार्य अविरतपणे व अखंडपणे चालू ठेवण्यासाठी युवक व युवतींना पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळावी व त्यांनी परमेश्वराच्या हाकेला साथ द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद, हे प्रभू आमची श्रद्धा वाढव. आता आपण थोडा वेळ शांत राहून वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. ह्या प्रार्थना आपण प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. जीवन
प्रिय बंधू भगिनींनो, आपले बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मेळाचे कल्याण हो. हे प्रभू, तुझ्या ख्रिस्त सभेकडून या दानांचा स्वीकार कर. ह्या ख्रिस्त प्रसादाच्या कृपा सामर्थ्याने आमचे पावित्र्य व आमची श्रद्धा वाढव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमच्या अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य बरास्त आहे. हे पवित्र पित्या, तुझा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे आमचे कर्तव्य व आमच्या तारणासाठी आवश्यक आहे. तो दिव्य शब्द असून त्याच्याद्वारे तू या विश्वमंडळाची निर्मिती केलीस. आमच्या तारणासाठी त्याला तू या जगात पाठवलेस. पवित्र आत्म्याच्या प्रभावाने त्यांनी मानवदेह धारण केला आणि कुमारी मरियेपासून तो जन्मला. आमच्यासाठी त्याने स्वतःला क्रुसावर खिळून घेतले. त्याने मृत्यूवर विजय मिळविला आणि पुनरुत्थित होऊन जगापुढे तो प्रकट झाला. अशा प्रकारे त्याने तुझी परमिच्छा पुरी केली व मानवजात तुला परत मिळवून दिली. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावरती येऊ. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवून स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या व खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. श्रद्धेच्या रहस्यांचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जिवंतही भाकर वा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्तसेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू लुट्स डॅनियल
व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे मोठ्या आत्मविश्वासाने आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आम्हाला दे, आमची शरद क्षमा करतो तसेच आमच्या रोजाची क्षमा कर, आणि माफ करू देऊ नकोस पण वाईटांपासून आम्हाला सोडव. आमेन. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. पण आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पाहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तुझी जीवे असते सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाला बरोबर असू. आपण एकमेकास प्रेमाने शांती करू. जगाची पापे दूर करणाऱ्या देवाची फोटो पहा. ह्याच्या भजनाद्वारे आपण सर्व धन्य. आध्यात्मिक ख्रिस्त शरीर सेवनाची प्रार्थना. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. मी तुझ्यावर अमर्याद प्रीती करतो. तू माझ्या हृदयात यावे असे मी इच्छितो, परंतु तुला मी माझ्या हृदयात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. म्हणून आध्यात्मिकरित्या येऊन त्यात सदैव वस्ती कर व तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस. आमेन.
प्रभू म्हणतो, जो माझे मांस खातो व माझे रक्त पितो तो माझ्यात व मी त्याच्यात राहतो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या ख्रिस्त प्रसादाच्या दिव्य रहस्यात आम्ही सहभागी झाल्यामुळे तुझी तारणदायी कृपा आम्हामध्ये वाढव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने त्याची सुवार्ता पसरवण्यासाठी तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करत असलेली प्रार्थना दयेने ऐक. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टर्सच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहे. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.